निवडलेला आहे, तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येते हे आता जवळपास स्पष्ट आहे. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय की पहिल्यांदा मुंबईचा भाजपचा महापौर होतो आहे? बघा, एक सांगतो, आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेला नाहीये. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा, पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. त्याच्यामुळे त्या लोकांनी, गद्दार लोकांनी विचार केला पाहिजे की आपण काय कोणतं पाप करतो आहोत आणि हे पाप करणं, हे पाप केल्यानंतर मराठी माणूस त्यांना काय म्हणणार आहे हा विचार त्यांनी केला पाहिजे. माईक आवाज येतोय का रे? नाही, आवाज मुंबईसह इतर ज्या महापालिकांच्या निवडणुका पार पडल्याचं म्हणलं जातं त्यामध्ये भाजप सर्वाधिक मोठा पक्ष दिसते, तिकडे शिवसेनेला मात्र कमी जागा मिळाले. मात्र या सगळ्यामध्ये भाजपला त्याचा फायदा झाला असं वाटतं. भाजपचा इरादा तोच आहे ना. त्यांनी मधल्या काळामध्ये म्हणून मी अनाकोंडा म्हणालो ना की त्यांनी 29% म्हणजे तोपर्यंत यांना सगळ्यांना गुंडाळून वेटोळ्यात गुंडाळून टाकणार आहेत ते. आणि अंबरनाथमध्ये त्यांनी ते केलंच. जिथे गरज असेल त्या गरजेपुरतं ते वापरणार आणि फेकून नेणार. तोपर्यंत त्यांचा पक्ष आणि सगळं संपून टाकलेलं असेल. त्याच्यामुळे मला शिवसैनिकांचा अभिमान आहे की ठीक आहे, काही काळ प्रतिकूल असतो पण प्रतिकूल काळामध्ये हिंमत न हरता लढतोय आम्ही आणि लोक आमच्या सोबत आहेत याचा मला नक्की अभिमान आहे. ते संविधानिक पद नाहीये. नाही, पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा, ते संविधानिक पद नाहीये. कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस आहे. काय नाव त्यांचं त्या उमेदवाराचं? जोरात बोला ना. खुपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खुपसे काही समजण्यासारखं आहे आणि खुपसे म्हणजे खुपसे. उद्धवजी, जी आकडेवारी, मला आवाज आहे खणखणीत, जी आकडेवारी आहे ठाकरे बंधूंची, त्यात असं एक विश्लेषण केलं जात आहे की मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला आणि तुमचे नगरसेवक निवडून आले, तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्याने निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाहीये की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाहीये. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक वाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. काँग्रेस चर्चेत पुढच्या झडपीच्या निवडणुका आहेत, या झडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये थांबा ना आधी. कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले, त्यांचे पेढे खातोय. काय आता बोलेन ना मी, काय हरकत आहे? हरकत काय? संयुक्त पत्रकार परिषद पुन्हा बघायला मिळेल कारण आज तुम्ही एक म्हणजे युतीत लढला. पण अरे एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही, आमची विश्लेषण करण्यासाठी जर संयुक्त पत्रकार परिषद नाही, पण विश्लेषण तुम्ही लोक करतायत ना, तेच विश्लेषण आम्ही बघतोय. पण एकत्र आहोत, मी मागेच बोललो, एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी होईल, सगळं होईल, सगळं होईल. पण उद्धवजी, जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती, त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं, म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन.